विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. इयत्ता 11वीच्या वर्गात आपणा सर्वांचे मी प्राध्यापिका सौ सानिका भालेकर मनपूर्वक स्वागत करते. यावर्षी तुम्हाला अर्थशास्त्र हा विषय 100 मार्कांसाठी अभ्यासाला आहे. या विषयाची ओळख व पुस्तक परिचय आपण या माध्यमातून करून घेणार आहोत. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. सामाजिक शास्त्र समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र. समाजामध्ये जगताना माणसाला आर्थिक व्यवहार करावे लागतात, जसे की खरेदी करणं, विक्री करणे किंवा उत्पन्न मिळविणे. खरेदी, विक्री, उत्पन्न मिळवणे या सर्व प्रकारच्या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हणतात. सर्व जगातील सर्व मानवजात हे आर्थिक व्यवहार केल्याशिवाय आपले जीवन जगू शकत नाही. याचा अर्थ आर्थिक व्यवहारांना जागतिक पातळीवर अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या नेहमीच्या आयुष्यात सुद्धा आर्थिक व्यवहार केल्याशिवाय आपण जगू शकत नाही. सगळ्या आपल्या गरजा ज्या आहेत त्या आर्थिक व्यवहारातून पूर्ण होतात. या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. अशी एक सोपी व्याख्या आपल्याला अर्थशास्त्राची करता येईल. अर्थशास्त्राचं तुम्हाला यावर्षीचे पुस्तक आहे, त्या पुस्तकाचे हे मुखपृष्ठ आहे. या मुखपृष्ठातून सुद्धा तुम्हाला अर्थशास्त्राची एक तोंड ओळख होऊ शकते. जसे की बघा, मुखपृष्ठावरती अगदी तळामध्ये आपल्याला पैसे किंवा नोटांचं चित्र दिसते. या नोटांच्या चित्रातून आपल्याला असं म्हणता येईल की संपूर्ण जनजीवन किंवा संपूर्ण असणारा सगळा व्यवस्था ही या पैशावरती आधारित आहे. आणि म्हणूनच पैशाच्या वरती आधारित हा मनोरा आपल्याला मुखपृष्ठावरती दर्शविलेला आहे. या मनोऱ्याकडे तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये विविध प्रकारचे व्यवसाय दाखविलेले आहेत, जसे की शेती, सेवा क्षेत्र, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे, कुटीर उद्योग, की या सगळ्यातून आपण वेगवेगळ्या वस्तूंचे उत्पादन करतो. त्याच्यातून आपल्या वेगवेगळ्या गरजा भागवल्या जातात आणि या गरजा भागवण्यासाठी जो आपण उपभोग घेतो तो उपभोगही आपल्याला या सगळ्या चित्रातून दर्शविलेला आहे. आपण अन्नधान्य विकत घेतो, आपण सेवा विकत घेतो, आपण वेगवेगळ्या माध्यमातून उद्योगामध्ये तयार झालेल्या वस्तू विकत घेतो. मुखपृष्ठावरती असणारी ही सगळी चित्र आपल्याला काही आर्थिक व्यवहारांची ओळख करून देतात. आणि या सगळ्या आर्थिक व्यवहारांची ओळख, हे व्यवहार कसे घडतात, त्यांची असणारी कारणं, त्यांचे असणारे परिणाम, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला अर्थशास्त्रात करायला मिळतो. यावर्षीचा तुमचा जर अभ्यासक्रम पाहिला तर अनुक्रमणिकेमध्ये आपल्याला याची एक तोंड ओळख झालेली दिसून येते. अगदी सुरुवातीला अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, पहिल्याच प्रकरणामध्ये आपल्याला अर्थशास्त्रातील काही संकल्पनांचा अभ्यास करायचा आहे. आत्ताच सांगितलं तसं अर्थशास्त्र हे एक शास्त्र आहे आणि त्याची एक वेगळी परिभाषा आहे. आपण नेहमीच्या जीवनात जे आर्थिक व्यवहार करतो त्याच्यासाठी आपण खरेदी, विक्री अशा प्रकारचे शब्द वापरतो. अर्थशास्त्रामध्ये मात्र या शब्दांना मागणी, पुरवठा, उत्पन्न, वितरण, विभाजन अशा प्रकारच्या संकल्पना वापरलेल्या आहेत. या सगळ्या संकल्पनांचा अर्थ, त्याच्या मागची भूमिका, हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न आपण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना या पहिल्याच प्रकरणात करणार आहोत. पैसा, विभाजन, मूल्य, की पैसा आणि त्याच्याशी असणारे संबंधित सर्व व्यवहार, पैशाचा असणारा उगम, ह्या सगळ्यांबद्दल आपल्याला नक्कीच उत्सुकता असते. आणि अर्थशास्त्र हा पैशाचा असणारा सगळे व्यवहार अभ्यासणारं शास्त्र आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आपल्याला पैसा आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या बऱ्याचशा व्यवहारांचा अभ्यास करता येणार आहे. यानंतर मात्र आपल्याला दिसतं की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, भारतातील ग्रामीण विकास, भारतातील लोकसंख्या, भारतातील बेरोजगारी, भारतातील दारिद्र्य, संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न तुम्हाला यावर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. आपण ज्या देशात राहतो, आपण ज्या राज्यात राहतो त्यातले आर्थिक व्यवहार, त्याच्याशी संबंधित असणाऱ्या घडामोडी,
त्या आर्थिक व्यवहारांमधल्या असणाऱ्या समस्या या सगळ्या जाणून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. याच उद्देशाने तुम्हाला यावर्षी अर्थशास्त्रामध्ये भारताशी संबंधित, भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित असणारे बरेचसे आर्थिक व्यवहार आणि त्यातल्या समस्या या सगळ्यांचा अभ्यास या प्रकरणातून करायला मिळणार आहे. भारतासाठी 1991 हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे वर्ष मानले जाते. कारण 1991च्या आर्थिक धोरणाने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचे आमूलाग्र बदल घडून आले. नेमके हे बदल काय होते, ते कशा पद्धतीने घडले, त्याच्या मागची भूमिका काय होती, या सर्वांचा अभ्यास आपल्याला या 9व्या प्रकरणामध्ये करायला मिळणार आहे. 1951 पासून अर्थातच भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचं आर्थिक नियोजन करताना कशा पद्धतीने केलं गेलं, त्या आर्थिक नियोजनातले असणारे महत्त्वाचे मुद्दे काय होते, या सगळ्याचा अभ्यास 10व्या प्रकरणामध्ये करता येणार आहे. आर्थिक नियोजन हे आर्थिक विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मानले जाते. आर्थिक विकास करण्यासाठी तो नियोजनबद्ध पद्धतीने करणं अतिशय गरजेचं असतं आणि हा नियोजनबद्ध आर्थिक विकास आर्थिक नियोजनातून आपण 1951 पासून करत आलेलो आहोत. या सगळ्याचा अभ्यास आपल्याला 10व्या प्रकरणामध्ये करता येणार आहे. एकंदर संपूर्ण अभ्यासाचं एक चित्र अनुक्रमणिकेमधून आपल्याला स्पष्ट होतं. पुस्तकाचे शेवटचे पृष्ठ अर्थातच मलपृष्ठ, या मलपृष्ठाकडे पाहिलं, शेवटच्या भागाकडे पाहिलं तरीही आपल्याला लक्षात येते आहे की काही उद्योगधंदे, काही सेवा क्षेत्र, विमानसेवा, वाहतूक सेवा, दळणवळणाची सेवा, अशा प्रकारची चित्र तुम्हाला इथे दिलेली आहे. या सगळ्यातून वेगवेगळ्या उद्योगधंद्यांचे किंवा बँकिंग चित्र दिलेलं आहे, शेती दिलेलं आहे किंवा दूरध्वनी, दूरसंचार, मोबाईल, या सगळ्यांची चित्र आपल्याला इथे बघायला मिळतात. या सगळ्या माध्यमातून विविध आर्थिक व्यवहार आणि विविध सेवा क्षेत्राचा तुम्हाला अभ्यास करून देण्याचे काम या मलपृष्ठातून करण्यात आलेले आहे. नीती आयोगाचा एक तुम्हाला चित्र किंवा त्याचा लोगो जो आहे तो आपल्याला या मलपृष्ठावरती दिसतो. आत्ता सांगितले तसे 10व्या प्रकरणामध्ये आर्थिक नियोजन आपल्याला अभ्यासायचे आहे आणि आर्थिक नियोजनामध्ये नीती आयोगाचा महत्त्वाचा वाटा आहे. या सगळ्या माध्यमातून आपल्याला अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप, या सगळ्याचा अभ्यास करता येणार आहे. एकंदर तुमचं या वर्षीचं 11वीचं अर्थशास्त्राचं पुस्तक पाहिलं तर त्या पुस्तकामध्ये अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना, त्यांची ओळख तुम्हाला करून देण्यात आलेली आहे. अर्थशास्त्र हे असं शास्त्र आहे, त्याची एक वेगळी परिभाषा आहे. त्यातल्या काही संकल्पना, त्यातले नियम हे ज्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत, त्या अर्थशास्त्रज्ञांची ओळख करून देण्याचे कामही तुम्हाला पुस्तकामध्ये करून दिलेलं आहे. तुम्ही संपूर्ण पुस्तक चाळलं तर तुम्हाला लक्षात येईल की काही अर्थशास्त्रज्ञांची असणारी चित्र, त्यांची असणाऱ्या एकंदर माहिती या सगळ्यातून तुम्हाला करून देण्यात आलेली आहे. काही ठिकाणी असणाऱ्या संकल्पना, सूत्र यांची असणारी ओळख करून देण्यात आलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी स्वाध्याय दिलेला आहे. हा स्वाध्याय परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे त्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपावर आधारित प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी स्वाध्याय देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरण झालं की हा स्वाध्याय स्वतंत्र अर्थशास्त्राच्या वहीमध्ये सोडवणं अपेक्षित आहे. एकंदर अर्थशास्त्र हे जे सामाजिक शास्त्र आहे, त्या सामाजिक शास्त्राचा अर्थातच आपल्याशी निगडीत आर्थिक व्यवहारांचा अभ्यास आपण यावर्षी करणार आहोत.